सुमित्र झाला विजयान्वित येणे सुखावला रघुनाथ सुग्रीव युक्त स्वानंदे। असो नाथ बाबा संत श्रोते मंडळींना साधू सज्जनांना कथेत अनुसंधान घेण्यात आल्यानंतर नाथ बाबा सांगू लागले, इंद्रजिताचा रणांगणावर बंधू लक्ष्मणानं वध केला आणि लक्ष्मण बंधू विजयी झाले आणि ही वार्ता हा घडलेला प्रसंग ऐकून भगवंत रामचंद्र प्रभू असणारे अति उल्लासित आनंदित असणारे प्रसन्न झालेले हटी नष्टे कोटी कपटी येणे इंद्रजिता दुर्धर सृष्टी तो मारिता शस्त्रवृष्टी सुखानु कोटी सर्वांसी। रामचंद्र प्रभूलाच आनंद नाही तर म्हणले अवघ्या विश्वाला सुखदायी बातमी होती। कारण इंद्रजिताचा असणारा आणि कर्तृत्व वर्णन करीत असताना नाथबाबा सांगतात, खोटा होता, लबाड होता, दुष्ट होता, कपटी होता, दुराचारी होता, यामुळं सर्वांना तो दुःख देणारा होता आणि तो रामचंद्र प्रभूचा बंधू लक्ष्मण यांच्या हाताने असणारा आणि मरण पावलेला, म्हणून अवघ्या जगाला असणारा आणि सुख झालं, सर्व जगाला आनंद झाला की नित्य जो त्रास देतो, नित्य ज्याचा असणारा आणि रोजच्या रोज निशी असणारा आणि त्याचा त्रास चालू आहे तो संपला, याबद्दल अवघ्या विश्वामध्ये आनंद झालेला। सुखी झाले नरवानर सुखी झाले ऋषीश्वर दैत्य दानव सुरवर सुखी समग्र सौमित्रे। एकटे रामचंद्र प्रभू नाही, सुखी झाले नरवानर, माणसाला असणारा आनंद झाला, वानराला आनंद झाला, देवांना आनंद झाला, दानवांना आनंद झाला, ऋषींना आनंद झाला, सुरवरांना आनंद झाला। सांगायचं तात्पर्य अवघ्या जगाला आनंददायी ही वार्ता, ही बातमी, निधन वार्ता ऐकल्यावर जिकडं तिकडं आनंद आहे। येरी थोडे लंके माझारी इंद्रजिताचे भुजा थोरी पडली सुलोचना मंदिरी खडगधारी सायुध। आता इकडचा आनंद, दोन पार्ट्या, एका पार्टीचा विजय झाला, त्या पार्टीचे लोक जे कार करू लागले। आता चला विरोध पार्टी, लक्ष्मणाची विरोध पार्टी इंद्रजिताचा भाग, मग त्या इंद्रजिताच्या असणारा आणि नगरीमध्ये लंकेमध्ये इकडे इंद्रजित जमिनीवर पडला, पण पहिला जो भुजदंड असणारा आणि लक्ष्मणाच्या बाणानं दंडापासून वेगळा केला, तो भुजदंड जशाच तसं खडग हातात घेऊन आणि वर केलेलं खडग तो हात जशाच तसा जाऊन लंकेत असणारा पडला। कुठं पडला तर म्हणले जो सुलोचनेचा असणारा आणि महाल होता, त्या सुलोचनेच्या असणारा आणि अंगणामध्ये जाऊन हा खडगानिशी असणारा भुजदंड जाऊन पडलेला। सुलोचना निज मंदिरी शिव स्वरूप आणोने अंतरी शिव स्मरणी निरंतरी ध्यान करी शिवाचे। सुलोचना असणारी काय करू लागणार बाबा सांगतात, महान पतिव्रता असणारी सुलोचना, ते आपल्या मंदिरामध्ये असणारा आणि देवाऱ्यावर देवाच्या जवळ बसून ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय। डोळे झाकून त्या भगवान शिवशंकराचा असणारा आणि भजन करीत होती, चिंतन करीत होती, ध्यान करीत होतो। ध्यानी मनी सदाशिव असा तिचा भाव होता। तो नित्य असणारा आणि भगवान शिवशंकराची पूजा करू लागलेली आहे। जवळी असता सखिया बहुत शिव पूजा करीत अद्भुत
अकस्मात दोन्ही होय भुजदंडाचा. आता एक बाजू सांगितली तर खरंच त्या असणार आणि राक्षसांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आता आपण म्हणतो लय आमच्या घरी करताय हो, झप ध्यान होतच नाही, हरिपाठ सुद्धा होत नाही, कारण माणसं बोलतच राहतात. आता नाथबाबा म्हणतात ती राजाची अट्टारी सनुषा सून होती, एका युवराजाची पत्नी होती, आणि तिच्या सोबत अट्टाऱ्या आणि असंख्य अशा सखिया होत्या, सेवक जणी होत्या. तरी पण ती ध्यान असणार भंगू देत नव्हती. एवढ्या जरी असणाऱ्या शिविका, एवढा जरी असणारा आणि फौज सोबत होती, तरी ती भगवान शिवशंकराचं ध्यान करीत बसल्याच्या नंतर मात्र लक्ष असणारा आणि एक नित्य असणारा आणि ध्यान त्या भगवान शिवाच अंतर्बाह्य सदाशिव. अजिबात कोणाच्या बोलण्याकडे, कोणाच्या असणारा आणि कशाकडे लक्ष नव्हतं. असा तिचा दिनक्रम चालू असताना अचानक भुजदंड असणारा आणि बाहेर येऊन पडला. आणि पडल्याच्या नंतर आता आपण ऐकलंय, म्हणजे पडल्याच्या नंतर आवाज झाला म्हणतात नाथबाबा. आता तुम्ही म्हणताना असं असणच. आता एवढी असणारी राजाची राजधानी, एका राजाचा असणारा ज्येष्ठ कुमार, त्याचा असणारा तो महाल, आणि त्यामध्ये आत असणारा आणि देवघर. देवघर म्हणजे आतमध्ये पूर्वीचा काळ. मग इतक्या मध्ये असताना आवाज कसा आला असं. आता चला थोडं माग. आपण त्या दिवशी असणारं वानरांनी विभीषणानं रामचंद्र प्रभूच्या चरणाच्या जवळ असणारं इंद्रजिताचं असणारं शिरकमल आणून ठेवलं. त्या येळाला वानर माग माग सरकली. मग एवढं त्याचं असणारं भयानक भयासुर असणारं आणि शिरकमल होत. मग भुजदंड ही तसा असनच आवाज वासालता. मग तो आवाज झालेला असणाऱ्या सखी आणि ऐकीला म्हणतात. मग काय घडलं? ऐकोनिया तो ध्वनी सुलोचना गजबजली मनी सवे सखिया घेऊनी पाहे अंगणी निज दृष्टी. पाय अंगणी निज दृष्टी. तो ध्वनी ऐकिला आणि ध्यानात मग्न असताना सुद्धा असणारा आणि सुलोचनेला त्याचा आभास झाला. सुलोचना उठली म्हणतात आणि आपल्या सांगातीने सखिया म्हणजे मैत्रिणी सेविका सोबत घेतल्या आणि कशाचा आवाज आला म्हणून बाहेर येऊन पाहते तर काय सख्या म्हणती सुलोचने स्वर्गी दैवा दैत्याशी दारुण युद्ध होत आहे जाण भुजाते पुन्हा पडियेली. आता काय ते पहिली मन आहे ना, ज्या बोटाचा खर्चटलं त्याच बोटाला त्रास होतोय ना, दुसऱ्या बोटाला होतोय का नाही. आता सखियाला ही तळमळी ना म्हणते, काहीतरी वाजलं, काहीतरी आघाटीत घडलं. ते म्हणले चाव द्या ना मालकीन बाई, स्वर्गात देवाचा असणारा आणि दानवाचं युद्ध होत असन आणि तिकडं काहीतरी घडलं असन, प्रकरण वाजत असन. काय आपल्याला काय करायचंय म्हणा. हरि ओम नम शिवाय ओम. ते म्हणले थांबा, मी काय म्हणते लक्ष असू द्या ना. ते म्हणले नाही हो, दुसरंच काहीतरी वाजलं. काय म्हणते पुढे ऐका. ऐका समाध करिता जाना घाबरेपणे सुलोचना जवळी येऊनिया नयना पती हस्त जाना ओळखीला. सुलोचनेचा अंतःकरण असणारा आणि बर का साक्ष देत नव्हतं की स्वर्गात युद्ध चालू असन, तिकडं वाजला असन. नाही, काहीतरी त्या असणाऱ्या पतिव्रतेला असणारा आणि कळालं, जाणवलं आणि ती तसंच त्यांच्याशी बोलत बोलत असणारी सुलोचना बाहेर आली म्हणतात. बाहेर आली तर ओळखलं आपल्याच मालकाचा, आपल्या स्वामीचा असणारा आणि हात येऊन असणारा आणि अंगणामध्ये पडलेला आहे. हे आपल्या डोळ्यानं असणारं सुलोचनेनं पाहितलं. कोणी इंद्रजिताचा कर सुलोचना भूमी घाली शरीर हृदय कवळोनिया सत्वर विचार साचार पुसत पाहित्या बरोबर असणारा आणि हृदयाला असणारा आग लागली सुलोचनेच्या.
सुलोचना धाड दिशी जमिनीवर पडली, आक्रोश करू लागली, धाय मोकलून लढू लागली. मालक, काय घडलं? स्वामी कुठं गेलात? हे का असणार आणि चरित्र मला पाहायला भेटतंय? त्या भुजदंडाला हाताला कवटाळून आटणारी, हृदयाला धरून की साक्षात पतिराज भेटावेत त्या सुखामध्ये किंवा त्या असणारा आणि परीत स्वरूपात येऊन सुलोचना त्या असणार भुजदंडाला असणारी हित गुजू विचारले, काय घडलं? का बोलत नाहीत? का तुम्ही असणारा आणि माझ्याशी बोलत नाहीत? असं सुलोचनेचं ते लढण्यामध्ये आठवा असणारा चालू आहे. म्हणे भुजे माय बहिणी मूळ आली समाज साजनी पतींद्रजित रणगानी केवी सोडून आली. मग त्या भुजदंडाला असणारा आणि सुलोचना कवटाळून बोलाली, माय, हे सखे, हे साजनी, हे सांगातिनी, हे प्रिये, तू माझी खरंच आटणारी सखी आहेस आणि तू मला बोलवण्यासाठी, मला आटणारा नेण्यासाठी मूळ आटणारी आलीस का? माझा स्वामी रणांगणावर पडला ही बातमी घेऊन तू आलीस का? बरं, तुला माझी आठवण आली. माझे मालक रणांगणावर पडलेत हे कोणाला न मानता न कळता असणारा आणि तू डायरेक्ट मला असणारा आणि निरोप द्यायला आलीस की चल तुलाही असणारा आणि आता जायचं आहे. हे मला तुझा अनुसंधान असणार कळालं. तुझ्या येण्यानं मी अनुमान प्रमाणानं मला असं जाणवतंय की तू मुद्दाम होऊनच येऊन असणारी इथं आलीस की जेणेकरून मला असणारी सूचना भेटावी. असं एवढा मोठा राज्यकारभार याच्यामध्ये मला कळण्यास वेळ लागला असता. त्यासाठी तू स्वतः आलीस का साजने, सखे, जीवलगे? असं म्हणणं त्या भुजदंडाला. अभ्यंग मार्जनाद वर्तना करुणिया निरंजना सोये घालोने लोटांगणा उसे आपणा भुजेसी. मग नाथ बाबा सांगतात, कुठला जरी अवयव असला तर शेवट असणारा तो पती आहे. आणि पती हा स्त्रीचा असणारा आणि देव असतो. ही भावना असणारा आणि हा खरा भाव असणारा भावार्थ सुलोचनेनं जगाला दाखवून दिला. शरीराचा कुठलाही भाग असो तो पत्नीसाठी तो असणारा साक्षात देव असतो असं मानून त्या असणार सुलोचनेने त्या भुजदंडाला आंघोळ घातली. म्हणतात अभ्यंग स्नान म्हणजे असणारा आणि काही असणारा आणि म्हणले उपकरण असणारे लावून सुगंधित द्रव असणारा लेप करून असणारा आणि आंघोळ घातली. त्या हाताला म्हणजे भुजदंडाला कोरडं केलं म्हणले. पहिलं आता रणांगणावर आल्याच्या नंतर असणारा आता रक्तानं माखली असन, धूळ लागली असन, ते पूर्ण असणार स्वच्छ केलं. दुसरं नवीन वस्त्र असणार वेष्टन केलं आणि असं साजेशा असा असणारा आणि वस्त्राची असणारी शेज करून त्या शेजेवर असणार त्या आणि भुजदंड म्हणजे हात असणारा आणि ठेवलेला आहे. आणि हात जोडून त्या हाताला सुलोचना काय म्हणते ते ऐका. निकुंभिले गेले या पाठी काय वरदले रणसंकटी तू आलीस कासयासाठी ते गुह्य गोष्टी मदसाय. हे सांगातिनी, हे प्रिये, जसे पती परमेश्वर असणारे माझ्यापासून निकुंबळेकडे असणारा आणि होम हवन करण्यासाठी गेले तिथपर्यंत मला माहित होतं. पण त्यानंतरचा जो घडलेला प्रसंग आहे, पुढे काय घडलं, कसं कसं चरित्र असणारा आणि पुढे घडलेलं आहे, काय वर्तलं त्यांच्या जीवनामध्ये, काय असणारा आणि घडलेलं आहे ते सविस्तर मला तू आता सांग. मला दुसरं कोणीही असणारा आणि सांगणार नाही, कोणीही असणारा निरोप देणार नाही.
तूच माझी अट्टारी आणि सखीस, तूच माझी सांगातीनेस, असं म्हणून त्या भुजदंडाला भुजाला अट्टाराने सुलोचना विचारू लागली. मजपासून इंद्रजित युधा गेली या व्रतांत, काय झाला तो सात्यांत, मज यथार्थ सांगावा. हे भुजदंडे, हे अट्टार करचरणे, तू का बोलत नाहीस? तू का माझ्याशी संवाद सांगत नाही? जसे पती परमेश्वर माझ्यापासून अट्टार युद्धभूमीवर गेले, आणि त्यानंतर काय घडलं? कुठल्या कुठल्या अट्टारा आणि दुखाला, कुठल्या कुठल्या प्रसंगाला अट्टारा आणि सामोरं जावं लागलं? किती किती त्रास माझ्या अट्टार मालकाला झाला, तर तू अट्टार मला साध्यंत म्हणजे अट्टार साक्षात वदवून अट्टारा आणि सांग, बोल बोल, तू का बोलत नाहीस? असं त्या भुजाला अट्टारा आणि सुलोचना बोलू लागली. आम्ही तुम्ही ओ साजनी, दोघी जणी एकांग बहिणी, काय वर्तले रणांगणी, समूळ कहाणी मज सांगे. हो, हे भुजदंडा, तू आणि मी असणारे वेगळ्या नाही, तर आपण एका असणाऱ्या आणि म्हणले स्वामीच्या असणाऱ्या आणि सेविका. तू एका बाजूला होतीस तर मी एका बाजूला होते. आपण सख्या आहेत, आपण सांगातीनेत, एका असणाऱ्या आणि म्हणले छायेचे आपण असणाऱ्या आणि म्हणले आश्रित आहेत. एकाचाच आधार आपल्या दोघीलाही समान होता, आणि तो आधार अट्टारा आणि का अट्टारा आणि म्हणले दूर झाला. काय घडलं ते मला तू का सांगत नाहीस? इतक्या दिवसाचा अट्टारा आणि नित्याचा संघ, रोजचा संबंध, रोज अट्टारी तुझी माझी अट्टारी एक अट्टाऱ्या आणि म्हणले आसन, एका अट्टारा आणि पंचकी शयन, एवढं एकांत असताना, एक तत्वाच्या ठिकाणी आपण अट्टाऱ्या आणि राहत असताना तू माझ्यासाठी का दुरावा? कशासाठी तू मला बोलत नाहीस? का मला अट्टारा आणि काय घडलं ते सांगत नाहीस? असं सुलोचना त्या ठिकाणी बोलू लागली. जरी मी असे ना सत्यव्रत, पतिव्रता सुनिश्चित, तरी त्वा तेथीचा व्रतांत, मज साध्यंत सांगावा. सुलोचनेनं आपलं तप त्या ठिकाणी पणाला लावलं. तू अशी बोलणार नाहीस म्हणजे, जर मी सत्यपतिव्रता असन तर तिथलचा घडलेला साध्यंत अट्टारा आणि समाचार जशास तसा अट्टारा आणि तुम्हाला सांगशील. जर तू नाही सांगितलंस तर मी कुठंतरी अट्टारा आणि पाप वर्तले, कुठंतरी माझ्याकडून अट्टारा अधर्म घडला, कुठंतरी मी अट्टारा आणि व्यभिचार केला असं सिद्ध होईल. मी जर खरंच अट्टारा आणि पतीशी एक रूप अट्टार राहून जर पतीची सेवा केली असन, हे जर अट्टार सत्य असन तर तुम्हाला बोलशील, तू लिहून दाखविशील, तू अट्टार वधवून दाखविशील काय घडलं ते. आणि नाही अट्टार बोललीस तर मग कुठंतरी मी इथं कमी पडले असा अट्टार मान्य करायला हरकत नाही, असं सुलोचनेचं म्हणणं आहे. तव ते अचेतना बुजा, चेतना नाही तेथे सहजा, येरीने स्मरला कैलास राजा, चरण तुझ मी स्वामिया. हो, तरी अट्टार ते भुजदंड काही साक्ष देत नव्हतं, काही बोलत नव्हतं, ना काही अट्टारा आणि हालचाल करीत नव्हतं. त्याला सुलोचना शेवट अट्टार देवा, आजही तेच घडते. ज्याला कुठं कोणाला अट्टारा आधार नाही, जगी ज्याशी नाही कोणी त्याशी देव आहे. जगात कोणी साथ देत नसत तर त्याला माणूस सहज म्हणतोय, हो भाऊ देव तुम्हाला पाहतोय ना, काय करीन तर शेवट आता देव करीन. जगात या कोणी मला सहाय्यकारी नाही, आता काय मग जे करीन तर तो देव करीन. आता माणसं कोणी मग कोणी राहिले नाहीत.
तसं भुजदंडाला अट्टारा आणि बोलत असताना भुज बोलत नव्हती, काही हालचाल दाखवित नव्हती. त्यावेळेला सुटतो आणि सुलोचना म्हणते, हे कैलास राणा, हे भगवान सदा सांब शिव, तुम्हीच अट्टारे आणि या जीवनाचे साक्षी आहेत. मी कोण आहे, मी काय आहे, मी काय आचरले, आता तुम्हीच अट्टारे ओळखा, तुम्हीच जाणून अट्टारा आणि मला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडा, मला कळू द्या. आता इथं कोणी नाही माझं, या जगामध्ये मला कोणी अट्टार सत्य सांगणार नाही, या जगामध्ये माझा कोणी वाली नाही. एक तुम्ही, मी नित्य अट्टार तुमचं स्मरण करीत असन आणि नित्य माझ्या स्वामीची अटणारी आणि निष्काम सेवा करीत असन तर तुम्हीच आता याची अटणारी आणि उकल करून दाखवा, तुम्हीच मला अटणारा आणि मार्गदर्शन करा, असं म्हणणं सुलोचनेच आहे. पती भुजांगणी आली, चेतना विरहित पडली, आत्मशक्ती चेतवून वहिली, सजीव केली पाहिजे. भगवान माझ्या मालकाची भुज असणारी आणि अंगणात येऊन पडलेली आहे, पण जशी पडली तशी ती म्हणले, ती काहीच असणारी संज्ञा दाखवत नाही, ती काही बोलत नाही, काही खून दाखवित नाही, काही विसारा करत नाही. मग आली याचा अर्थ काहीतरी मला निरोप आहे, काहीतरी तिला मला सांगायचं, पण ती सांगत का नाही? का माझ्याशी ती अट्टारी आबोला धरती, का रुसली? की याचं कारण मी कुठंतरी अट्टारा आणि का कमी पडले, कुठंतरी माझा अधर्म अट्टारा आणि पुढे येतोय, कुठंतरी माझं पाप अट्टार पुढे येतोय का, असं का घडतंय? हे तुम्हीच अट्टार निवारण करा, तुम्हीच अट्टार मार्गद्रष्टा व्हा, तुम्हीच हे अट्टारा निवाडा करून मला सांगा. भगवान म्हणणं सुलोचनेच आहे. म्हणून या शिवालागी स्तुती करीतात हे प्रसंगी, शिव दयाळू भक्तालागी आज्ञा करी इंद्राते. मग त्यावेळेला असणार भगवान शिवशंकराचं ध्यान आटणार केलं सुलोचनेनं आणि त्या भगवंताची आटणारी करुणा भाकू लागली, शिवाची आटणारी आणि तिथंच आटणारी आणि चरणाचा आटणारी आणि दर्शने घेऊन हात जोडून सुलोचना आटणारी भगवान शिवशंकरला बोलू लागली, देवा जर तुम्ही डोळे झाकले तर जगात लोक दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, कोणीच कोणाचा विचार करणार नाही. तुम्ही जर डोळे झाकले तर जगात कोणी कोणाला आटणारा आश्रय देणार नाही. देवा हे सर्व काही निवाडा करणारे, सर्व काही सत्याला सहाय्य करणारे देवा तुम्हीच आहेत. तुम्ही जर असे डोळे झाकले तर फक्त जग तर आटणारा आणि डोकं सोडून पायानं चलन, असंच का? हा, पाय सोडून डोक्यानं चलन म्हणले. देवा तुम्हाला डोळे उघडे ठेवावं लागते, तुम्हाला सत्य असत्याचा आटणारा आणि जवाब द्यावा लागेल. देवा तुम्ही असं करून जमणार नाही अशी आटणारी अर्थ हाक मारल्याच्या नंतर भगवान शिवशंकराच्या हृदयाला पाजर फुटला, दया आली. हो, द्रवलं म्हणतात भगवान शिवशंकराचा आटणारा शिव भोळा चक्रवर्ती. लोक म्हणतात भगवान शिवशंकरला कवा आटणारा आणि म्हणजे कळण देव भोळा, देव भोळा नाही. लगेच देवाला तळमळ आटणारी आणि त्या सुलोचनेबद्दल निर्माण झाली. आणि भगवान शिवशंकर इंद्राला सांगतात, आता ते पंचकरणाचा भाग आहे, मला शिक्षण नसल्यामुळे मी नाही सांगू शकत, कारण या शरीराचा जो आटणारा आणि एक भाग इंद्र आहे म्हणले. आता प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक आटणारा अंशांशी आटणारा एक एक देवाचे या इंद्रियावर अधिष्ठान या शरीरावर जे आता संज्ञा जी पावायची ती आटणारा आणि म्हणले तो भाग इंद्राचा, इंद्र या देहाचा आटणारा आणि म्हणले चालकत्व त्याच्या हातात आहे. भगवंत आटणारे रामचंद्र प्रभू याचं सर्व काही नियोजन आहे, पण एका एकाला एक एक काम दिलेलं असतंय. म्हणून तो इंद्र जी देवता या आटणारा आणि भागाची या भुजदंडाची त्या इंद्र देवतेला आटणारे भगवान शिवशंकरांना आटणारं जाग केलं. अरे बाबा झोप लागली काय म्हणले, किती वेळपासून सत्य आटणारी आणि ती सुलोचना टाहो फोडते. काय म्हणतात इंद्राला महादेव ऐका, म्हणे भुजांतरी प्रवेशोना, इंद्रजिताचे समर वर्तमान, समूळ करावे कथाना, येथे अनमा
भगवान शिवशंकरानं मान इंद्राला आज्ञा केली, हे इंद्रदेवा, इंद्र उपेंद्र असं काहीतरी असणार आहे, मला काही तितकं कळत नाही पण जरा जरा कळत आहे. त्यांना सांगितलं त्या सुलोचनेच्या दारामध्ये जे इंद्रजिताचा भुजदंड आलेला त्या भुजदंडामध्ये असणारा आणि प्रवेश करून सुलोचनेला घडलेला प्रकार असणारा आणि तुम्ही प्रबोधन करून असणारा उलगडा करून सांगा अशी इंद्राला आज्ञा असणारी शिवशंकरानं दिलेली आहे. होता शिवाचे आज्ञापन भुजांतरी इंद्र जाना प्रविष्ट होनी आपण करी सचेतन भुजेसी. महादेवाची आज्ञा असणारी इंद्राला असणारी आणि मान्य करावं लागली. इंद्रदेव असणारे आदर्श गतीनं त्या इंद्रजिताच्या भुजदंडामध्ये असणारे आणि समाविष्ट प्रविष्ट झाले आणि अचेतन पडलेली भुजा ती सचेतन झाली म्हणले, बोट असे हलू लागले. एका जागेवर चेष्टीत पडलेली भुजा असणारी आता हालचाल करू लागली. मग काय घडलं ऐका. ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेसी स्फुरणा संज्ञा दाओनी या खूण मागे साधन लेखनाचे. आणि मग आज्ञा असणारी आणि म्हणले भगवान शिवशंकराची आणि एक निष्ठ भाव असणारा सुलोचनेचा हे इंद्रदेवतेला कळालं आणि भुजदंड असणारी आणि त्या ठिकाणी सचेतन झाली. निचेष्टीत पडलेली हालचाल करणारी असणारी ती भुज आता हालू लागली. आता हालू लागली तर नाही म्हणले, ती भुजदंड असणारा आणि खून देऊ लागली, मागू लागली. सुलोचनेला असं म्हणू लागली, असे बोट हालू लागले, संज्ञेनं असा असा असणार दाखवू लागले की मला बोलता येणार नाही, कारण हाताला वाचा नसते. बोलण्यासाठी असणारा आणि मुख लागतो, पण हात असणारा आणि बोलू शकत नाही. ते संज्ञा म्हणजे लिखाण करण्यासाठी असणारा उपकरण मागू लागले. त्यावेळेला सुलोचना काय करते ऐका. तव तिने भूमिकेवरी दवूत लेखनी झडकारी आणोनी ठेविली निर्धारी लिहून सत्वरी मागितले. मग त्यावेळेला सुलोचना असणारी आणि सावध होती, कारण प्रसंग असणारा आणि असा आहे. जर पाहिजे तर सुलोचनेचा असणारा अश्व थांबूच नाही, पण प्रसंग असा असतो की वेळ असणारी आणि ज्या स्टेपला पोहोचायच्या अगोदर काही एक असणारा आणि साधन साधायला पाहिजे, काही एक असणारा आपल्याला स्वार्थ करायला पाहिजे. पण ती घटका आल्याच्या नंतर पुन्हा आक्रोश करून पुन्हा टाहो पडून काही उपयोग नसतं. हे सुलोचनेचे विचार आहेत. आता किती जरी आक्रोश केला आणि किती जरी डोसकं पटकू असणारा आणि आसव ढाळले तर पदरात काय पडणार. तिला माहित होतं जे साध्य करायचे ते सुद्धा दूर होईल, ते सुद्धा जमणार नाही. आणि तो ज्या वेळेला ज्या प्रसंगाला जे कार्य करायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे. आता प्रसंग असणारा म्हणते तर ते इंदुरीकर महाराज सांगतात, उन्हाळ्यात खिचडी भजे खात फिरायचं, पाऊस पडल्या नांगर धरायचा. तसं नाही म्हणले, वेळेच्या वेळेलाच कार्य व्हायला पाहिजे. आता दुःख आहे, पती असणारा अंतरला सरळ कळायलाय, तरी पण हा जर टाहू पडून दिसत लढण्यामध्ये वेळ घालला तर पुढची दिशा सापडणार नाही, पुढचा मार्ग आपल्याला कळणार नाही. आपल्या मालकाचं काय मनोगत आहे, आपल्या भविष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचंय, द्रष्टा कोण आहे. इथं कोणीतरी असणार, आपल्याला स्वामित्व असणार पाहिजे, कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे, कुठंतरी आपल्याला आधार लागतो. मनोमार्गी गेला तो ते मुखाला. इथं कोणाचा तरी तुम्हाला असणारा आणि म्हणले आश्रय घ्यावा लागन, कोणाचा तरी अनुग्रह घ्यावा लागन. आणि पतीचे एक तिनं परमेश्वर मानल्यामुळं तिनं आसू असणारे सावरले, आवरले, डोळे पुसले आणि जसं भुजदंडानं असं खून केली तशी तिनं लगेच, पूर्वी अशी शाई लेखणीत भरलेली नव्हती, असं बुडवून लिहायची पद्धत आहे. रामायणावर तुम्हाला चित्र दिसते. एका वाटीमध्ये असणारं शाई असायची
आणि एक लेखणी त्याला दौत आटणार म्हणतात ते घे आणि त्याच्यात बुडू बुडू आटणारा अक्षर लिहायची पूर्वीची पद्धत. तशा पद्धतीनं सुलोचनेनं दौत आणि ती लेखणी आणून आटणारी त्या भुजदंडेच्या जवळ ठेवलेली आहे. आणि मग काय करते ऐका. पाचबद्ध भूमिकेवरी दौत लेखनी घेऊन करी ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरी अर्थ कुसरी विन्यासे. आणि मग त्या बोटामध्ये आणि ती लेखणी असणारी आणि धरण्यात आलेली दौत म्हणजे त्या शाईमध्ये बुडवून सपाट जाग्यावर त्या भुजदंडांना असणार 5 ओळीचं पत्र सुलोचनेसाठी लिहिलेलं आहे. आणि तेही पत्र अर्थभरित आहे बर का. स्पष्ट असं स्वज्वळ अक्षरामध्ये 5 व्यायचं असं 5 ओळीचं असणार पत्र त्या भुजानं असणार आणि जमिनीवर लिहून सुलोचनेला दाखवलं म्हणतात. तव ते भूमी पाचबद्ध अक्षरे उमटली शुद्ध ती सुलोचनावाची सुबाध अर्थ विविध जाणोनी. मग ते अक्षर लिहिलेले असणारे सुलोचना वाचू लागले. वाचित असताना त्याचा अर्थ असणारा आणि म्हणले काढू लागले. काय या शब्दाच्या पाठीमाग काय अर्थ आहे, हा शब्द काय आपल्याला असणारा शोधण्यात येतो, हा अक्षरामध्ये असणारा आणि आपल्याला असणारा आणि बोध आहे. या अक्षरामध्ये असणारा आणि तत्वज्ञान भरलेलं आहे. नुसते अक्षर माझ्या मालकाची म्हणून लढत बसायचं नाही. या अक्षराच्या पाठीमाग राज, या अक्षराचा अर्थ, अक्षर आपल्याला काय दाखविते, पुढे मार्ग काय सांगतात, हे सगळं काही सुलोचना वाचित असताना त्याचा अर्थ जाणून असणार लढत नव्हती, तर ते अक्षराचा अर्थ पूर्ण अंतःकरणाला असणार विचारत होते. या शब्दाचा अर्थ काय, या ओळीचा, या तुकड्याचा अर्थ हे सुलोचना वाचित असताना सांगू लागले. पतिव्रते सुलोचने तुझ विचारून गेलिया दाना लावणी रावणाचे आज्ञापना युद्ध दारुण मग केले. मग त्या भुजदंडेने लिहिलेली असणारी पहिली ओळ ऐका. सुलोचना वाचू लागली. नाथ बाबा आपल्याला सांग. वाल्मिक मुनीने ते पुनर्आटणारा आणि उच्चार करून रामायणामध्ये आटणारा आणि लिखाण केलं. आणि ते रामायणातला आटणारा आणि अर्थ आटणारा प्राकृत भाषेमध्ये नाथबाबांना आपल्यासाठी आटणारा आणि स्पष्ट करून आटणारा करून दिलेला आहे. तो अर्थ सुलोचना काय बोलली, काय आटणार ओवीमध्ये आटणार घडलं ते सांगू लागली. त्या ओवीत आटणार लिहिलं त्या हातानं ज्या तुटलेल्या. हे सुलोचने पतिव्रते, तुझ्या महालातून गेलो, तुझी आज्ञा घेऊन येतो. म्हणजे ही पद्धत जुनीच येतो म्हणणं, दुसऱ्याला नाही विचारलं तर नाही विचारलं, येतो बर का असं म्हणून जे गेलो तुम्ही आटणार महाराज आटणार आणि राजा रावणाच्या आटणारा आणि सभा मंडपाच्या ठिकाणी गेलो, त्यांची आज्ञा घेतली, त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढे आटणार मी रणांगणावर गेलो. जिंकोनी आवानार गना निकुंभिळे जाऊनी जाना होमासी आरंभ करून अग्नि सुप्रसन्न म्या केला. युद्धभूमीवर गेलो. समोर असणारा वानराचा असणारा मोठा असणारा आणि समुदाय पाहितला. तिथून असणारा आणि काही वानराशी युद्ध केलं, पण तिथं जिंकले नाही, कमी पडलो. मग तिथून मी असणारा निकुंबळेच्या ठिकाणी गेलो आणि तिथं विधी असणारा आणि विधिवत असणारा होम करण्यासाठी असणारा आणि निकुंबळेमध्ये मी असणारा पोहोचलो. प्रसन्न झाली यावनी रथ प्रकटला प्रत्यक्ष दहनी 4 अंगुळेचा केरा होनी 60 नयनी देखिला. आणि त्या होमामध्ये मी आहुती मागा आहुती टाकत होतो. अग्निदेवतेचं असणारं नाव घेऊन स्वाहाकार करीत होतो.
अग्निदेवता आटणारे आणि अग्निनारायण माझ्यावर प्रसन्न झाले आणि शाश्वत रथाची प्राप्ती झाली. तो रथ वर येऊ लागला, साठा दिसला, चाकाचे 4-4 बोट भाग आटणारे उघडे वरी आले, साठा पूर्ण नजरेला आलेला. असा रथ मी माझ्या डोळ्यानं पाहितला सुलोचने. पत्र वाचत असताना आटणारा उलगडा. पुढे काय घडलं ऐका. रथ होताची प्रकट युद्ध करीन बियाचा आट ऐसा संकल्पाचा लोट होता द्रष्ट निष्फळ. हो, म्हणून तर कुठलंही कर्म आटणारा आणि लोभ विरहित करायला पाहिजे, ते सिद्धीला जाते. जोपर्यंत त्या हवनाच्या विधीमध्ये एकाग्र आटणारा इंद्रजित होता तोपर्यंत निर्विघ्न कार्य चालू लागलं. पण ज्याला साठा आणि रथाचे चाक आटणारे दिसले आणि मग मनानं आटणारा गरका घेतला. मन आटणार भाऊ झोपी जातात, मन आटणारा आणि विचलित झालं. मन आता लोभाकडे वळालं. मन जे नामस्मरणामध्ये मग्न होत ना, त्या मनानं आटणारा आणि दुसरी एक पलटी मारली. मन काय म्हणतंय, आता जर मला रथ प्राप्त झाला तर मी या रथात बसून अवघ जग आटणार जिंकेन. मला अवघ जग मह्या पुढे आटणारा आणि कोण, काय राम आणि काय लक्ष्मण, कोण हनुमंत आणि कोण सुग्रीव. जर रथात आटणारा बसलो तर म्हणले मी कोणालाच आटोपणार नाही. कारण ध्यान आटणार त्या ठिकाणी विचलित झालं. थोडं जरी आटणारा आणि संधान चुकलं काय म्हणजे आता म्हणे ना कुठं कुठं रोडला मला वाचवायच नाही, पण एखाद्या बार वाचित असतो. नजर हाटीतो दुर्घटना घटी. तसा त्याचं संधान चुकलं, त्याचं ध्यान भग्न झालं, त्याचं मन आटणार लोभाकडे वळलं आणि मग विचलित आटणाऱ्या अवस्थेमध्ये मग अनर्थ घडला. काय म्हणते ती भुजदंड ऐका पुढं. तव घेऊन वानर भार विभीषणाने हनुमान वीर सवे घेऊन सौमित्र घाला सत्वरा घात. आणि मग सुलोचने मी असा मनामध्ये आटणारा आणि संकल्प केला की आता मला कोणीच आटणारा आणि जिंकू शकत नाही. मी जग अजिंक्य आटणारा आणि वीर होईल. पण त्याच वेळाला आटणारा आणि उलट झालं. म्हणजे होत्याच नव्हतं झालं. जे चिंतिलं ते आटणारा आणि उलट फिरलं. त्याच वेळेला आटणारा विभीषण आला म्हणले लक्ष्मणाला घेऊन. सोबत वाढणाराचा आटणारा भार आटणारा घेऊन आला आणि जे काही घडू लागलं त्याच्या विरुद्ध घडायला आटणारा आणि भाग पडलं. जे ठरविलं होतं, जे मनाचा संकल्प होता, ते संकल्प आटणारा आणि बदल झाला. विकल्प त्या ठिकाणी आटणारा आणि ओढवला आणि जे घडायला पाहिजे होतं ते न घडता विचलित आटणारा अघोरी कृत्य घडलं. त्या वेळेला आटणारा मग काय घडलं ते पुन्हा सांगू लागली. घेऊन या प्रचंड शिळा हनुमान होणे उतावेळा रथावर घालिता गोळांगुळा रथ झाला भूमिगत. वर आटणारा शाश्वत आला. आता माझ्या हाती येणार, मी वर आरूढणार. तितक्यात आटणारा आणि हनुमंतानं मोठी असणारी भयानक शिळा आणली आणि ती शिळा डायरेक्ट आटणारा त्या प्राप्त झालेल्या रथावर सोडली आणि रथावर आदळण्याबरोबर रथ आटणारा जसा वर आला तशाच वेगानं तो खाली जमीन दोस्त झाला. सुलोचने ते भुजदंड त्या पत्रामध्ये आटणारं लिखाण केलेले नाथबाबा आपल्याला सांगतात. मजकनी धरोनिया जान अंग देया सोडिता पण नैत्र उघडून पाहता तव वानरगण देखील. रथ खाली गेला तसा
तसाच आटणार. त्याच वेळेला अंगदानं माझ्या हाताला धरलं, म्हणजे ओठ दुष्टा दुराचार्या कपट्या असं म्हणून मला आसनावरून आटणार खाली ओढलं. त्यावेळेला मी विचार केला, मी तर या ठिकाणी निशंक निर्द्वंद्व आटणारा आणि एकांत स्थळी बसलो होतो, मला कोण उठ म्हणाले. पाहिलं डोळे उघडून तर चहू बाजूनं वाढणार आटणारे आणि त्या ठिकाणी पाहिजे म्या. मग सावधावनिया सारथी रथानुनिया रथारोहण करोनिया युद्ध त्यास मांडिले. मग आता जो घडलेला प्रसंग सांगत असताना, ते पत्रातून वाचित असताना सुलोचना बोलू लागली. ते भुजदंडेनं लिहिलं होतं. मग आता काय, शेवट आता मरण समोर होत, पण तरी प्रयत्नात मी आटणारा आणि कमी पडलो नाही. लगेच सारथ्याला आटणारा आमंत्रित केलं. सारथ्यानं पूर्वीचा जो रथ आहे इंद्रजिताचा, त्या रथ आटणारा समोर आणला. रथात बसलो आणि पुन्हा युद्धाला सुरुवात केली. घनघोर असं युद्ध केलं. लक्ष्मण वीर जग जेठी प्रवेशोनी यज्ञवाटी युधाये कडकडाटी देखिला दृष्टी मेघनादे. हो, मग त्यावेळेला आटणारा वानर समुदावा सोबत विभीषण होता, त्याबरोबर आटणारा लक्ष्मण होता. हातात धनुष्य घेऊन आटणारा आणि इंद्रजिताबरोबर युद्ध करण्याची त्याची आटणारी तयारी पाहितली. त्यासी छळ करोनी कपटी गेलो मेघांची प्राष्टी हनुमंताने उठी आणि लाने हटी सौमित्र. तिथंही मी आटणारा कमी पडलो नाही. त्यावेळेला सुद्धा मी माझं आटणारं संधान साधलं. मी कपट गती आणि त्या ठिकाणी अवगत केली. कपटानं मी अदृश्य झालो आणि डायरेक्ट आटणारा रथ मी आटणारा आणि ढगाच्या आड नेला आणि वरून युद्ध करणार. मात्र हनुमंतरायानं आटणारं त्याला मध्यस्थी केली आणि लक्ष्मणाला वर उचललं तळ हातावर आणि माझ्या सन्निष्ठी म्हणजे माझ्या समोर आटणारं ढगाच्या वर त्यालाही वरी आणलं आणि आता समोरासमोर आटणारा आणि उभं केलं. लक्ष्मणे आणि आम्ही युद्ध मांडिले रणभूमी लक्ष्मणे बाणाक्रमी शरीर रणभूमी पाडिले. मग आमच्या दोघांचा असणारा आणि घनघोर युद्ध झालं. बाणा वागून बाण एकमेकावर सोडित होतो, पण शेवट लक्ष्मणानं आटणारा बाण वर्षावर करून मला रणांगणावर आटणारं पाडल्याले. लक्ष्मणे बिंदोनी सत्वारी उभय बुधाचे दिल्या शारी एक पडली धरेवारी लंके माझारी दुसारी. आणि लक्ष्मणानं संधान साधलं सुलोचने आणि एक बाण सोडून माझे दोन्ही भुजाचं आटणारं खंडन केलं. एक त्याच ठिकाणी जमिनीवर पडली, पण दुसरी आटणारी जशी दंडापासून अलग झाली तिने उसळी घेतली आणि ती तुझ्याकडे आली. असं ते भुजदंडाचं आटणारं लिहिलेलं पत्र आटणारं सुलोचनेला संज्ञा करून दाखवू लागलं. नाथ बाबा आपल्याला सांगतात, घालिता श्रीरामाची शपथ तेने बाणासी बळात्यांत इंद्रजिताचा शिरपात केला निश्चित सौमित्रे. दोन्ही हात तुटले तरी मी अजून आटणारा आणि हरलो नव्हतो. आणि लक्ष्मणाला मी आटोपत सुद्धा नव्हतो. पण त्यावेळेला लक्ष्मणानं आटणार साह्य मागितलं. रामचंद्र प्रभूची शपथ वाहिली बाणाला, जर तर माझा बंधू रामचंद्र प्रभू जर साक्षात परब्रह्म असणार असल, माझा बंधू रामचंद्र प्रभू जर
एक पत्नीव्रत धारी आसन तर या बाणानं आटणारा आणि लक्ष्मणाचं मुंडकं उडो अशी शपथ वाहिली. आणि मग त्या बाणाला पुष्टी, त्या बाणाला बळ भेटलं. कशाचं? तपाचं आटणारं सामर्थ्य भेटलं. तपाचं ताकद प्राप्त झाली त्या बाणाला. बाण माझ्या कंठाला छेद घेऊ शकत नव्हता, पण पुण्य होतं. त्या पुण्याचं तपाचं जे सामर्थ्य येतात, सामर्थ्यानं वेगानं बाण आला आणि माझं थंड आटणारा आणि मुंडकं वेगळं आटणारं केलं, असं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. एक भुजा दंड उडाला, तो तुझ कारणे मूळ धाडीला. चिर रामचंद्र नमनाला, गेलो तुझला कळावे. हो, एक भुजदंड जमिनीवर पडलेल्या रणांगणावर, पण एक भुजदंड आटणारा आणि लंकेमध्ये आला तुला आटणारा आणि निरोप देण्यासाठी, की माझं शिर आटणारा आणि मी रामचंद्र प्रभूच्या आटणारं चरणी समर्पण केलेलं आहे. आणि दर्शनाला गर्दा नाही तुलाही याचे म्हणून हे भुजदंड तुला आटणारा, निरोप आटणारा आणि म्हणून मूळ म्हणून पाठवलेलं आहे. कारण मला माहित आहे की आता याच आटणारा आणि घडीला याच आटणारा आणि देही आताच आपण काहीतरी करू शकतो, नाही तर पुढे काही नाही. ही जर वेळ गेली, ही जर आटणारी आणि म्हणले प्रसंग गेला, तर पुन्हा हे वेळ ही प्रसंग अशी घटका पुन्हा जोडून येईल. काही आटणार गॅरंटी नाही. म्हणून हे निरोप म्हणून आटणारा आणि भुजदंड तुला आटणारा आणि इकडे पाठवलाय, असं त्या पत्रामधून आटणारं इंद्रजिताचं मनोगत भुजदंडानं लिहून दाखवलेलं आहे. धड पाडिले कुंभिळेसी, चिरनेले रामचंद्र पासी. आता आपल्या सतित्वासी, प्रकट जनसी दाखवी. हो, इंद्रजिताचे विचार त्या भुजदंडानं पत्रामध्ये आटणारे लिहून दाखवले. सुलोचने, आता लढत बसायची वेळ नाही. माझं आटणारं शरीर निकुंबळ्या आटणारा आणि त्या बिळाच्या ठिकाणी पडलेलं आहे, रणांगणाच्या ठिकाणी जिथं युद्ध झालं तिथं. पण माझं मुंडकं आटणारं म्हणले शिरकमल रामचंद्र प्रभूच्या भेटीला आटणारं गेलेलं आहे. आणि एक भुजत आटणारी आणि तुला आटणारी निरोप पाठवलाय. आणि आता लढू नको. लढून आटणारे लोक काय करणार आहेत? आज आटणारा आणि जवळ घेते चोंभाळते, आटणारं पण उद्याच्याला वाकडं लावायला तयार होते. यासाठी आता तुझं सत्य पतिव्रता धर्म हे आटणारा जगाला प्रकट करण्याची आज वेळ आहे. लढून आटणारं नाही हे आटणारं करताय, तिथं असं सावधान व्हायचंय, इथं सावध व्हायचंय, हिंमत धरायची सुलोचने आणि जगाला प्रकट करून दाखवायचंय. ती वेळ आहे आता. त्या वेळेच तू आटणारा आणि म्हणले संधान साधून सोनं कर, असं ते पत्र आटणारं सांगत आहे. सतित्व असेल संपूर्ण, तरी अवलोकावा लक्ष्मण. वंदोनी श्रीरामाचे चरण, चिर आपण मागावे. जर आटणारा आणि खरंच तुझा एकाग्र भाव जर असन, तू खरंच सत्य पतिव्रता हा धर्म तुझ्या अंतकरणामध्ये पूर्णतः रुजलेला असन, अंतर्बाह्य तुझं मन जर आटणाराने या लक्ष आणि इंद्रजिताशी एक रूप झाली होऊन सेवा केली असन, आता माघ जगण्याचा माघ राहण्याचा विचार नाही. आता असंच निघायचंय. झडझडोनी वहिलीनी गमाजे आणि भक्तीची वाटेला गतेने तू पावशी अव्यंग निज धाम माझे. आता इथं जर लढत बसलीस तर पाहुणे रावणे जमा होते, समजून घालते, बास 2 दिवसाला लगेच लातानं तुळवायला सुरू होते. यासाठी नको. लगेच तू आता आटणारा आणि बर का विनंती कर लक्ष्मणाला आटणारा आणि ध्यानी आण.
समोर असणारा आणि लक्ष्मणाचं रूप असणारं निहाळ आणि रामचंद्र प्रभूच्या समोर असणारं लोटांगण घाल. देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे, कृपेचा कोवळा आहे. देवाच्या ठिकाणी असणारा अति असणारं प्रेम आहे भक्ताबद्दल. देव निष्ठुर नाही. आणि माझं शिरकमल मागून घे. सतीत्वाचा असणारा आणि म्हणले साक्षात्कार करण्यासाठी वेळ आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये सतीत्व असणारा धर्म प्रकट कर. हे असणाऱ्या आणि घडी ही वेळ तू साध सुलोचने असं म्हणणं त्या पत्रामधून असणारा आणि आलेलं आहे. मी प्राणार्पणे लक्ष्मणा भव समुद्र पार झालो जाना तुझी मार्ग प्रतीक्षा सुलोचना करीतो जाण वेगे येई. काय उच्चार काय असणारा आणि बोलणं ते असणारा आणि इंद्रजिताचा आहे का? इंद्रजित असणारा आणि बोलू लागलेला त्या पत्राद्वारे ती भुजदंड सांगू लागली. हे सुलोचने, माझा मी देह असणारा आणि भगवंताशी समर्पण केला. लक्ष्मणाच्या चरणी मी प्राण समर्पण केलेला आहे. मारला म्हणून गेला तो असणारा इंद्रजिताची भुजदंड. मला लक्ष्मणानं मारलंय, मला लक्ष्मणानं त्रास दिला असं म्हणले असते तर सुलोचनेला अति दुःख झालं असतं. ते काय म्हणतो असणारा आणि पत्रा वाटे इंद्रजित. आणि इंद्रजित काय म्हणतो, मी रामचरणी असणारा लक्ष्मणाच्या चरणी असणारा प्राण समर्पण केलेला आहे. समर्पण नाही तर मी या भवसमुद्राच्या परतीराला गेलो म्हणले. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरणाचा असणारा आणि माझा हिशोब असणारा पूर्ण चुकता झाला. आता कोणी असणारा हिसाब मागणार नाही. या हिसाबाचं पुन्हा प्रारब्ध नावाची गोष्ट माझी शिल्लक नाही. कारण प्रारब्ध शिल्लक असलं की भोग भोगावं लागते. माझं या असणारा भोगातून मी मुक्त झालो. पाप ताप दैन्य माझे गेले उठा उठी झाली या भेटी. हो हरिदासाची लक्ष्मणाचं भेट दर्शन झालं. माझं पाप आणि ताप जे दैन्य ते दूर झालंय. मी आता या भवसमुद्राच्या परतटाला गेलो म्हणजे पलीकडे पूर्ण भवाचा हा असणारा आणि समुद्र पूर्ण ओलांडला. सुखरूप मी पलीकडे गेलो. पण मी तुझी वाट पाहतो. मला वाटते तोही असणारा आणि हा प्रवास सुखाचा असणारा आणि करून माझ्या सोबत असणारा आणि मुक्तीच्या मार्गावर आरूढ व्हावं. छबड्या बबड्यामध्ये घर संसार या नात्या गोत्यामध्ये अडकून बसून असणार दुःख भोगायला असणार शिल्लक राहू नये. यासाठी बघ यायचं असत तर लवकर ये, घाई कर. लढत बसल्याच्या नंतर काही साध्य होणार नाही. वेळ दौडू नको असा असणारा आणि त्या पत्रावाटे त्या असणारा आणि भुजदंडानं त्या सुलोचनेला असणारा आणि शिकवणच बोलून असणार लिहून पत्राद्वारे असणारा आणि संभोगल्याले. ऐशा पाच बध भूमीवरी वाचिल्या अक्षरांच्या हारी तेने सुलोचना सुंदरी अंगधारे वरी टाकीता. आता एक बाजू पाहिजे तर आता सत्य असणारा आणि खरंय बर का. इंद्रजिता बरोबर असणारा आणि स्वदेहाचा असणारा आणि त्याग करून इंद्रजिता बरोबर जाणं हे खरंय. पण किती केलं तर हा देह त्याग करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? नाही बर का. शेवट मायेचा असणारा हा मुंदळा हे असणारा नाही असणारा जिवाळा सुधरू देत. तिला एकदम असणारं दुःखाचं भरता आलं आणि धाड दिशी जमिनीवर अंग टाकलं आणि धाय मोकलून हृदय बडून असणार ते भुजदंड हृदयाला लावून सुलोचना आक्रोश करू लागली. काय म्हणते ऐका. इंद्रजिता तुझा वीणा मजदाही दिशा झाल्या शून्या कवना देऊ आलिंगना शुभवचन कोण बोलू. आणि त्या दुःखामध्ये असणारा आणि तू सुलोचना बोलू लागली. इंद्रजिता हे स्वामी आता तुम्ही अंतर्गत म्हणजे मला सर्व दाही दिशा असणाऱ्या शून्य झाल्या. माझं कोणीच या ठिकाणी मला दिसत नाही की जे हृदयातलं जे काही सुख दुःख सांगण्यासाठी कोणीच माझ्याजवळ मला आता असणारा दिसत नाहीये.
हे इंद्रजिता काय करू असं म्हणणं त्या सुलोचनेच आहे. मज वाचोनी तुझला कसं काय वियोग नवचे साहिला तू आज टाकोनी मजला सायुज पदाला जाऊ पाहासी. आणि बोलत बोलत तिला आटणार पुन्हा दुःख आवरलं तिनं. तरी पण अंतःकरणामध्ये गहिवर आला, बोलू लागली, मालक आजपर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही माझ्या आटणारा आणि व्यतिरिक्त एक क्षण सुद्धा तुम्हाला आटणारा आणि कंठत नव्हता. पण आज माझा आटणारा त्याग करून तुम्हाला एकट्याला कसं बरं पलीकडच्या आटणारा आणि भवसागराच्या परतटाला जावं वाटतंय. का तुम्ही माझा त्याग केला? कशासाठी तुम्ही आटणारा आणि माझा आटणारा आणि त्याग करून तुम्ही परतटाला गेलेत? का माझा आटणारा आणि अंगीकार केला नाही? का माझा विचार केला नाही? तुम्हाला वाटलं नाही का सोबत घेऊन जावं म्हणून? आजपर्यंत क्षणाक्षणाला तुम्हाला माझी आठवण येत होती. प्रत्येक आटणारा आणि क्षणी तुम्ही माझा विचार आटणारा आणि मांडत होतात. प्रत्येक क्षणी माझ्याशी आटणारा आणि संवाद साधत होतात. मग आज तुम्हाला आटणारा आणि मुक्तीच्या मार्गाकडे जायचंय आणि त्यावेळेला तुम्हाला नाही का हो माझी आठवण आली? का तुम्ही मला सोबत नेलं नाही? का माझा आटणारा आणि विसर पडला तुम्हाला? असं सुलोचना त्या ठिकाणी बोलू लागली. तुझ विना मी अनाथ चिरी नाही माझा नाथ आता काय हे जीवित येईन त्वरित तुझ पासी. आता तुम्हाला सोडून मी अनाथ आहे म्हणले. या देहाला जो आटणारा आणि म्हणले मान होता, या देहाची जी किंमत होती तोपर्यंत तर तुम्ही होतात तोपर्यंत. आता हा देह आटणारा आणि कशाचा म्हणले उपयोगाचा राहिला नाही. याला कुठल्या प्रकारचा मान सन्मान अर्थ, या देहाला किंमत नावाची गोष्ट नाही. हा कचरावत जीवन आहे. मग कशाला याचा लोभ धरू? आता नाही, मी आता लगेच तुमच्या भेटीला आले. मला नाही हा आटणारा आणि पाठीमागे राहून असं नरकमयी जीवन मला नाही आता आटणारा आणि भोगायचं. मला पाठीमागे राहायचं नाही. हो मी निघाले, मी येते असं आटणार सुलोचनेचं म्हणणं आहे. पुछ तुटल्या साप सुरळी की जळावे गळी मासोळी देवी सुलोचना तळमाळी नाही ते वेळी देह शोधी. नाथ बाबा सांगता सुलोचनेची काय अवस्था झाली. ती माग कशाचा विचार करणं गेली. तिला अति असणारा आणि दुःख झालं. त्या दुःखाचं वर्णन करीत असताना नाथ बाबा एक असणारा आणि दृष्टांत देतात. सापसुरळी नावाचा प्राणी बर का, आपण त्याला कणा म्हणतो. शेपूट जशी दंडापासून वेगळी झाल्या अशी जमिनीवर स्थिर राहत नाही, तडतड तडतड उड्या मारते. किंवा मासा असणारा पाण्यापासून वेगळा झाल्यावर शांत राहत नाही, असं तटटा असणारा आणि उड्या मारतो, तळमळ असते. त्या न्यायाप्रमाणे सुलोचना आता पतीचं निधन असणारा आणि ही वार्ता ऐकल्यावर मात्र तिचा असणारा अंतकरण आता असणार उद्विग्न झालं म्हणू लागले. तिचं कशामध्ये सुद्धा आता असणार म्हणणार मत नव्हतं. तिला सारखा असणारा पती दिसू लागला. सारखे तिचे असणारे पुढचे विचार सुरू झाले. इथलचं काही एवढं वैभव होतं, एवढं सौभाग्य, एवढं असणारा आणि म्हणले धन होतं तिच्यापाशी. पण इथलचं सर्व काही तिला नश्वर असणारा आणि वाटू लागलं. या सर्वस्वाची तिला ओकारी आली म्हणू लागले. हे सर्वस्व घर दार माड्या हवेल्या सर्व संपत्ती याचा वीट आला तिला. आणि काय करते ऐका. गडबडा भूमीवरील लोळत नाना परी आक्रंदत बहुत ग्लानी करीत आक्रोश बहुत मांडीला. हो, आता ते दुःख आहे. पती निधनाचं दुःख म्हणजे महान असणार म्हणतात ना, मरणासारखी हानी नाही असं दुःख असणार सुलोचनेला झालं. गडबडा असणारी जमिनीवर लोळ लागली, केस मोकळे सुटले. जीवनामधल्या काही असणाऱ्या आणि प्रसंगाचं ती असणारा आणि विलाप करीत करीत आठवू लागली, बोलू लागली. मालक
पतिराज असे अनेक अट्टारे आणि मागची अट्टारे आणि आठवणी जाग्या करून ती बोलू लागली. जमिनीवर लोळू लागली. गडबडा लोळत असताना आठव करू करू अट्टारी टाहो फोडून ती लढू लागली. बडबड बडबड बोलायला सुरू आहे. काय करते ऐका. तव शांती मती सखी जान आणि विवेक सखापना शांती मती सुलेचने लागूना विवेका विचारून म्हणे माते. हो, नाथ बाबा सांगतात त्यावेळेला संगत असणारी चांगल्याची करावी तर नाथ सांगतात. संगत जर चांगल्याची असेल तर प्रसंगाला आटणारा आणि म्हणले योग्य दिशा भेटत असते. जीवन आटणारा आणि म्हणले अनाठाई व्यर्थ जात नाही. सुलोचना आता दुःखच होतं. जरी तिला कळू लागलं तरी पण दुःखातून ती बाहेर येत नव्हती. त्यावेळेला शांतिमती नावाची आटणारी संगतीने सेविका जवळ आली. विवेक नावाचा दिव्याची वात तिनं पुढे सारली. प्रकाश पाडला हृदयामध्ये. काय चाललंय म्हणले मालकीनबाई. कशाचा विचार करतात. हा देह राशिवंत आहे. हे तर जाणार आहे. देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. हे आज तुमच्या वाट्याला उद्या आमच्या वाट्याला हे प्रत्येकाला एक दिवस असणार आणि येणारच आहे. पण या दुःखात आता असणार आणि थोडा विचार करायची. या वेळेला तुम्ही असं जर लढत बसलात तर वेळ निघून गेल्या पुन्हा उपयोगच राहणार. मग लढायचंच काम आहे जीवनभर. आता विचार करा. थोडं सावध व्हा. डोळे पुसा. किती जरी लढत आता तुमचे मालक येऊन तुम्हाला असणार आलिंगन देणार नाहीत. ते परत तुम्हाला भेटणार नाहीत. त्यांना भेटायचं असेल तर सावध व्हा. डोळे पुसा. आवरा. स्वतःला असणार सांभाळा. असा तो विवेक असणारा अंतकरणामधला जो असणारा आणि जागा केला तिनं. काय चाललंय म्हणले लढून काय प्राप्त होणार आहे. आता किती जरी टाहो पडला किती जरी डोळ्यातून आसू ढाळले तर बदल काय होणार आहे. जे घडलंय याच्यात काही होणार आहे का आता नवजून. काही होणार नाही. जे झालंय झालंय. पण याच्यातून अजून असणारा थोडा तुम्हाला चान्स आहे. या चान्सातून जर वगळला तर यानंतर पुन्हा मात्र चान्स नाही. मग असं जाग केलं. ज्या भ्रांतीमध्ये गेलेली असणारी सुलोचना तिला सावध केलं. त्या शांतिमती नावाच्या सेविकेनं दासीनं संगतीनं सावध केलं. आणि काय म्हणते पुढे ऐका. आता पती समागम सायुज पदती सुगम प्राप्त होय उत्तम धाम तो उपाय परम योजावा. आता एक चान्स आहे आखरीचा जीवनामध्ये. या अगोदर कैक वेळेस असणारे तुम्हाला अशा असणारे आणि संधी येऊन गेली असेल. पर तुमच्या मायेच्या असणाऱ्या बाजारामध्ये तुमच्या ममत्वाच्या या असणाऱ्या आणि म्हणले समुद्रामध्ये तुम्हाला ते जाणवलं नसन. आणि आजही त्याच असणाऱ्या लाटेमध्ये तुम्ही गटांगळ्या खालात. म्हणून मला रावत नाही. म्हणून मी सांगते आता एक आखरीचा चान्स आहे. आणि या चान्साचा जर तुम्ही नाही असणार उपभोग घेतला तर बास. मग आला आला प्राणी फुकटची गेला. आता एक चान्स. या चान्सातून अजून तुम्ही असणार आणि म्हणले सायुज्य मुक्ती प्राप्त करू शकतात. एक असणारा आणि तुम्हाला मोका भगवंताना अजूक असणारा समोर अजूक सिद्ध आहे. मग त्याला सुलोचना असणारी थोडी तिनं हुंदके आवरले आणि मग सांगू लागली. आता लढण्यापेक्षा तुम्ही सावध व्हा. पती सोबत गमन करा. म्हणजे तुम्हाला मुक्तीचा असणारा आणि दारावर जाण्यासाठी तुम्हाला मोकळी वाटे. अजून कवाड उघडीत. एकदा का असणारा हा मोक्षाच्या मार्गाचे दार बंद झाले ना. पुन्हा किती जरी ठोठावले किती जरी तुम्ही असणारा आणि पुन्हा टाहो फोडला तर पुन्हा ह्या असणारा आणि एक एक गेलेला क्षण पुन्हा येत नसतो. पुन्हा असणारा या गोष्टीचा विचार करून उपयोग नाही. वेळीच सावध होणं ही गरजेचं आहे. आणि ती वेळ तुमची आज भरलेली ती आज वेळ आलेली ती घटकाय. तुम्ही जरा विचार करा. शांतिमती बोलू लागली. ऐसे ऐकता वचना सुलोचना विचारी आपना विना वैराग्य प्राप्ती विना रामचरण तुडती. पण तिचं ही पुण्य होतं बर का सुलोचनेचं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
जर तिच्या ठिकाणी जर आपल्यासारखं अज्ञान असतं तर ती सांगाय गेल्या तिच्याच गळ्याला मिठी मारली असती. मायासारखी सुलोचना कसं करू ग म्हणली असती. आता मला इतकं सोडून कसं जाता येईल. बुवा गेला तर गेला, पण माया नातवंडायचं कसं होईल, माया प्राण्याचं कसं होईल. मशी घरी राहत्यात, काय करू. पण नाही, तिला लगेच आटणारा आणि लाईट लायला. कारण तिचं ही तप होत. तिने विचार केला, खरंय काय राहिलं शिल्लक, आता काय करायचंय. आणि काय सगळं काय नाशिवंत आहे, सगळं जाणार आहे, हे सोबत काहीच येणार नाही. हो, हे सुलोचनेला लगेच आटणार कळालं. आणि काय म्हणते ऐका पुढं. हे उद्या